आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. परभणी शहरात भरदिवसा महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास. परभणी शहरातील त्रिमूर्तीनगर भागात असलेल्या आनंद प्रोव्हिजन्सच्या बाजूला परिसरात राहणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसका देऊन चोरट्यांनी चोरल्याची घटना घडली असून या घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. या भागात राहणाऱ्या त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र मोटरसायकल सवार आलेल्या 2 चोरट्यांनी हिसका देऊन लांबविले. परिसरातील नागरिकांनी त्यांना पकडण्याचा देखील प्रयत्न केला, परंतु हे चोरटे पडून जाण्यामध्ये यशस्वी झाले. विशेष म्हणजे हे चोरटे पडून जात असताना CCTV मध्ये कैद झाले आहेत. या अगोदर देखील नानलपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असे प्रकार घडले होते. परभणी शहरमध्ये वारंवार घडणाऱ्या घटना पाहता पोलिसांचा वचक राहिला की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. परभणी शहरातील नानलपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असे प्रकार वारंवार घडत आहे, परंतु पोलिसांना त्यावर नियंत्रण मिळवणे अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे नागरिकांची सुरक्षा करणार कोण हा प्रश्न विचारला जातोय. या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहे. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाला राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा विरोध. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाला आक्षेप नोंदवत राष्ट्रीय चर्मकार महासंघाने विरोध दर्शविला आहे. या संबंधित महासंघाच्या शिष्टमंडळाने आज दिनांक 29 एप्रिल बुधवार रोजी परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले आहे. 10 एप्रिल 2026 रोजीच्या अपर सचिव सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयाच्या संदर्भात अनुसूचित जातीतील आरक्षणात प्रस्तावित उपवर्गीकरण करण्यासंदर्भात आक्षेप व सूचना देण्याबाबत कळविले आहे. न्यायमूर्ती बदर समितीचा संशोधन अहवाल आजपर्यंत सार्वजनिकरित्या प्रसिद्ध झालेला नाही. 59 अनुसूचित जातीतील कोणालाही अजात प्रतिनिधी म्हणून समितीत सामील करण्यात आलेला नाही. मुख्य सचिव समितीमध्ये जातीचे प्रतिनिधी करणाऱ्या संघटनांना व्यक्तींना स्थान देण्यात आलेले नाही. समितीने वर्गीकरणासाठी कुठले आर्थिक सामाजिक निष्कष सुप्रीम कोर्ट निर्णय अभ्यास गटातील कोणती आणि कशी गृहीतके मान्य केली ते अनुसूचित जातीतील जनतेला कळलेली नाही. न्यायमूर्ती बदर समिती व मुख्य सचिव समिती न्याय संगत नाही, त्यामुळे समितीचे अहवाल गैरलागू होतात. वर्गीकरणानुसार जातीतील विशेष जातीला आरक्षणात प्राधान्य देताना अपुरे प्रतिनिधित्व असलेल्या एम्पिरिकल डाटा हा कालबाह्य झालेला आहे. आक्षेप सूचना करण्यासाठी अतिशय कमी वेळ दिलेला आहे. एकल सदस्यीय समिती असंवैधानिक आहे, त्यामुळे सर्व समावेशक प्रतिनिधित्व नसल्याचा आक्षेप आहे, असे निवेदनात म्हटले आहे. दिलेल्या निवेदनावर राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे मराठवाडा उपाध्यक्ष रामकिशन कांबळे, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे परभणी जिल्हा अध्यक्ष मुरलीधर ठोंबरे, विनोद असोरे, सचिव MG शेवाडे, भाजपा सरचिटणीस श्रीधर ठोंबरे, माजी महापौर रविभाऊ सोनकांबळे, महादू शिंदे, माऊली लोकरे, राजेश केंद्रे, नागोराव माने, वैजनाथ लोंढे, आसुरबा वानखेडे, किरण फुलपगार, बाळासाहेब धोंगडे, कैलास इनकर यांनी स्वाक्षऱ्या करून अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाला विरोध दर्शवित निवेदनाद्वारे आक्षेप नोंदवत राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पदाधिकारी, बहुजन समाजातील शिवशाही फुले आंबेडकर चळवळीतील नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सेलूत साईबाबा बँकेच्या वतीने हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंचा सत्कार. सेलू शहरातून हज यात्रा 2026ला जाणाऱ्या हज यात्रेकरूंचा सत्कार सेलू शहरातील साईबाबा नागरी बँकेच्या मुख्य कार्यालयात आज दिनांक 29 एप्रिल बुधवार रोजी करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साईबाबा बँकेचे संस्थापक अध्यक्ष हेमंतराव आडळकर यांची उपस्थिती होती. यावेळी सेलू नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक पवनराजे आडळकर, बँकेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर नाना मुडावेकर, नगरसेवक मिलिंद पवार, अमजद बागबान, अनवर खान, विनोद धापसे,
बँकेचे संचालक ओम तोष्णीवाल, राजेंद्र मणियार, बालचंदानी कन्हैयालाल, ॲडव्होकेट भगवान सिरसाट, प्रताप कांचन, संजय मगर, जगन्नाथ डोंबे, गजमल आसाराम, दत्तराव आंधळे, शेख इम्रान उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्तावित साईबाबा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामराव लाडाने यांनी केले. यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलेल्या हज यात्रेसाठी जाणाऱ्या कुदरतुल्ला अन्सारी, हमीदभाई बागबान, शेख कौसरभाई गुत्तेदार, पाशाभाई गुत्तेदार, रशीदभाई बागबान, सय्यद दिलावर भाई, गौसभाई अन्सारी, शेख शमशुद्दीन अन्सारी, जुनेद जिलानी कुरेशी यांना मक्का मदिनाचे फोटो व शाल हार देऊन सत्कार करून शुभेच्छा देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्य कार्यकारी अधिकारी रामराव लाडाने यांनी केले, तर आभार व्यवस्थापक हाजी पठाण निसार खान यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील आडळकर, उमेश खरावणे, संतोष जायभाय, अजय मरडी यांनी प्रयत्न केले. आयुर्विमा अधिकारी उमेश भुजबळ सेवानिवृत्त. परभणी येथील भारतीय आयुर्विमा महामंडळाचे अधिकारी उमेश शेषराव भुजबळ हे 32 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर दिनांक 30 एप्रिल गुरुवार रोजी सेवानिवृत्त होत आहे. त्यानिमित्ताने परभणी शाखेच्या वतीने त्यांच्या सेवापूर्ती गौरव समारंभाचा कार्यक्रम आज दिनांक 28 एप्रिल बुधवार रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी BT राऊत, वरिष्ठ मंडळ प्रबंधक नांदेड होते व प्रमुख अतिथी म्हणून रवी वर्मा, दाटला विपणन व्यवस्थापक उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून T रामचंद्र, संदीप जोशी, प्रकाश दीक्षित यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात विशेष म्हणजे भुजबळ यांच्यातर्फे सर्व सेवानिवृत्त आयुर्विमा महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना फेटा बांधून शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सय्यद निसार, गोपाळ गाडगे, शेख शमशुद्दीन, संतोष कोडगिरकर, पंडित लोकडे, नागसेन आडगावकर, सुनील पेडगावकर, राजेश मंत्रुलू, अशोक सोनवणे, अशोक बहिवाल, उपेंद्र बेलूरकर, गिरीश देशपांडे, दिगंबर दळवी, प्रभाकर भांडवले, शेख जाकेर, मोहम्मद रफीक, फेरोज सिद्दीकी, विठ्ठल कदम, संजय खडीकर, रामा धोत्रे, वैभव स्वामी यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले. जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांचा गौरव. महाराष्ट्रात नागरिकांना शासकीय सेवा पारदर्शक, गतिमान व निश्चित कालमर्यादित मिळाव्यात या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सेलूचे उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांचा परभणी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. उपविभागीय अधिकारी म्हणून शैलेश लाहोटी यांच्या कार्यक्षेत्रात सेलू आणि जिंतूर या 2 तालुक्यांचा समावेश आहे. विशेषतः जिंतूर तालुका हा परभणी जिल्ह्यामधील सर्वात विस्तृत व कामकाजाच्या दृष्टीने आव्हानात्मक तालुक्यापैकी एक मानला जातो. मोठा भौगोलिक विस्तार, विविध प्रशासकीय कामांचा मोठा व्याप आणि नागरिकांच्या वाढत्या अपेक्षा या सर्व बाबींचा प्रभावीपणे सामना करत त्यांनी प्रशासनाची गती कायम ठेवली आहे. शैलेश लाहोटी यांनी लोकसेवा हक्क कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करत नागरिकांना विहित मुदतीत सेवा मिळावीत यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे नागरिकांना विविध शासकीय सेवा सुलभ वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने मिळू लागल्या. परिणामी प्रशासनावरील जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. टाकळी कुंभकर्ण ग्रामपंचायतच्या सरपंचपदी प्रियंका मुंडे यांची निवड. परभणी तालुक्यात काल झालेल्या 7 ग्रामपंचायत निवडणूक निकालाची आज दिनांक 29 एप्रिल बुधवार रोजी घोषणा झाली असून यामध्ये परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण ग्रामपंचायतच्या सरपंचपदी प्रियंका मुंडे यांची निवड झाली आहे. त्यांना 1680 मते मिळाल्या असून 132 मतांनी त्यांनी राधे माणिक क्षीरसागर यांच्यावर विजय प्राप्त केला आहे. त्यांच्या विजयानंतर कुंभकर्ण टाकळी गावात जल्लोष साजरा करण्यात आला. गावच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध असल्याची प्रतिक्रिया नवनिर्वाचित सरपंच
प्रियंका मुंडे यांनी दिली. एसटी भाडेवाढ रद्द करण्याची अखिल भारतीय ग्राहक पंचायतची मागणी. महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील हजारो कुटुंबाचा उदरनिर्वाह हा मोठ्या शहरावर अवलंबून आहे. पुणे, मुंबई, नाशिक आणि हैदराबाद सारख्या शहरात मजुरी अथवा नोकरीसाठी गेलेले अनेक कामगार, कर्मचारी व लहान उत्पन्न गटातील नागरिक सुट्ट्यांच्या काळात आपल्या गावी परत येतात. मात्र याच काळात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एसटी कडून करण्यात आलेली हंगामी तिकीट दरवाढ त्यांच्या आर्थिक अडचणीमध्ये भर टाकणारी ठरत आहे. उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने यावर्षी सुमारे 10% तिकीट दरवाढ केली असून ही वाढ 15 एप्रिल ते 15 जून या कालावधीत लागू करण्यात आली आहे. याशिवाय प्रत्येक तिकिटावर 2 रुपयांचा स्वच्छता अधिभार आकारला जात आहे. ही वाढ तात्पुरती असली तरी तिचा फटका मात्र थेट सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशावर बसत आहे. खेड्यापाड्यातील गोरगरीब कुटुंबातील सदस्य वर्षभर कष्ट करून शहरात काही पैसे साठवण्यात आणि सुट्टीच्या काळात आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी गावाकडे येतात. पण वाढीव भाड्यामुळे त्यांचा प्रवासच महाग झाला आहे. एकट्या व्यक्तीचा नव्हे तर संपूर्ण कुटुंबाचा प्रवास करताना ही वाढ मोठ्या आर्थिक ओझ्यात रूपांतरित होते. परिणामी अनेकांना आपल्या गावी येण्याचा निर्णयही पुढे ढकलावा लागत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य घेऊन सुरू झालेल्या एसटी महामंडळाकडूनच अशा प्रकारे दडवार करून सामान्य जनतेवर आर्थिक भार टाकला जात असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. सणासुदीच्या काळात विशेषतः दिवाळी व उन्हाळी सुट्ट्यामध्ये दरवाढीची परंपरा सुरू ठेवून महामंडळ जणू अल्पजन सुखाय बहुजन दुखाय असे धोरण राबवत असल्याची टीका प्रवासी वर्गातून होत आहे.